हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्लॉवर मटर मसालाची रेसिपी. तर चला सुरुवात करूया. तर मी इथं फ्रेश असे मटार घेतलेले आहेत. फ्रोझन मटार घ्यायचे नाही आहेत, सोलूनच घ्यायचे आहेत फ्रेश असे मटार, तरच ती टेस्ट येणार आहे. तर हे बघा मी इथं मटर घेतलेले आहेत. तर आता मी इथं मिक्सरचं भांडं घेते. आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे. तर मी इथे एक चिरलेला कांदा घेतलेला आहे. मोठा-मोठा असा चिरून घेतलाय. त्याला बारीक करायची गरज नाहीये आणि भाजायची सुद्धा गरज नाहीये. त्यानंतर मी इथं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक 6-7. त्यानंतर इथं मी कोथिंबीर घेतली आहे बघा. कोथिंबीर देठासहित घ्यायची आहे. त्याने सुद्धा टेस्ट छान येते. आणि आता मी इथं जे मटर आपण सोलून ठेवलेले ना, त्यातले 1-1.5 चमचा मी मटर ह्याच्यामध्येच टाकणार आहे मसाल्यामध्ये. ते या मसाल्याबरोबरच मी थोडेसे वाटून घेणार आहे. हे बघा 1.5 चमचा मी मटर टाकलेले आहेत आणि आता हे मसाला मी वाटून घेते. मसाला वाटून झालाय बघा. मी खूप बारीक पेस्ट अशी केलेली नाहीये. एकदम दरदरा असा वाटून घेतलेला आहे. असंच टेक्स्चर ठेवायचंय. असंच वाटून घ्यायचंय बघा. आता मी इथं भांडं मोठं-मोठं असं धुवून घेतलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते. आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची आहे. तर मी इथे एक मोठं टोमॅटो टाकलेलं आहे. त्यामध्ये मी आल्याचा तुकडा टाकलेला आहे बघा आणि काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे 1 चमचा. आता ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकून हे सुद्धा मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा अशी पेस्ट बनवून घ्यायची. छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. एकदम बारीक वाटायची. मी साईडला काढून ठेवते आणि आता गॅस चालू करून त्याच्यावर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जे मटार सोलून ठेवलेले ना, ते टाकायचे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचे आहेत मटार अगदी तेलात. छान अर्धे निम्मे असे शिजतील ना, असे तेलात परतून घ्यायचे आहेत. तर चला मी ते साईडला ठेवते. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकले. तेलात 1 चमचा हिंग टाकते, 1 चमचा जिरे आणि 2 तेजपानं टाकलेली आहेत बघा. ते छान परतून घेते. त्यानंतर आपण जो मसाला वाटून तयार ठेवलेला होता ना, तो मी त्याच्यामध्ये टाकते आणि परतून घेते व्यवस्थित तेलामध्ये. हा मसाला भरपूर असा परतायचा आहे तेलात. छान त्याचा टेक्स्चर सुद्धा बदलेल आणि रंग सुद्धा बदलेल ना असा. तर मी तो परतण्यासाठी लहान गॅसवर साईडला ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकून मी त्याच्यामध्ये फ्लॉवरचे मोठे-मोठे असे तुकडे टाकलेत बघा. ते सुद्धा वाटाण्यासारखे छान असे रोस्ट करून घ्यायचे. व्यवस्थित असे परतून घ्यायचे ते बघा. असं त्याला कलर सुद्धा आलेला पाहिजे. आता मसाला पण इकडं झालेला आहे आपला तयार भाजून. आता मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे आणि ती सुद्धा परतून घेते. आता टोमॅटो गेले म्हटल्यावर मीठ तर टाकलंच पाहिजे. मग मी मीठ सुद्धा त्याच्यामध्ये टाकते आणि छान असं परतून घेते पुन्हा. आता हे झाकण लावून परतायचं आहे आपल्याला तरच तेल सुटेल. झाकण 2-2 मिनिटासाठी झाकण लावायचं उघडून बघायचं आणि त्यानंतर पुन्हा झाकण लावून ठेवायचं मी थोडंसं पाणी सुद्धा टाकलंय करपू नये म्हणून. परत झाकण लावते. हे बघा. आता कसं तेल सुटलेलं आहे त्याला. छान अशी तरी आलेली आहे त्याला. पण तरीसुद्धा आपला मसाला तयार नाही आहे. आपण त्याला आणखी शिजवायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकलेली आहे. 2 चमचे धने पावडर टाकते. हे सुद्धा मी छान असं मिक्स करून घेते. पुन्हा झाकण लावून 2 मिनिटासाठी परतायचं आहे बघा. आता बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे बघा. आता हा मसाला आपला तयार आहे. आणखी थोडंसं त्याचं टेक्स्चर गाढ झालं पाहिजे. छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला एकदम व्यवस्थित असं. आता मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मटर आणि फ्लॉवर जे परतलेले आहे ना, ते टाकते मी याच्यात.
मटर आणि फ्लावर टाकलेले आहे बघा. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि इथं मी 1 चमचाभर आमचूर पावडर टाकलेली आहे. त्याने आपली जी भाजीची चव आहे ना, ती अशी आंबट, गोड, तिखट अशी येणार आहे. परतून घेतला आणि मिक्सरमध्येच जे पाणी होतं ना, तेच मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. लागलं तर तुम्ही एक्स्ट्रा सुद्धा टाकू शकता. आता याला छान असं परतून घ्यायचंय. व्यवस्थित भाज्या त्याच्यामध्ये परतायच्यात मसाल्यात. थोडंसंच पाणी ओतायचंय, खूप जास्त पाणी ओतायचं नाही, कारण भाजी आपल्याला गाढीच ठेवायची आहे त्यामुळं. आणि आता झाकण लावून एक 10 मिनिटासाठी लो गॅसवर मी ठेवली होती बघा. आता आपली भाजी तयार झालेली आहे. कसं तेल सुटलेलं आहे बघा आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पाणी खूप जास्त टाकायचं नाहीये. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता टेक्स्चर बघा त्याचं कसं आलेलं आहे तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशीच गाढी ठेवायची आहे. खूप चविष्ट बनते आणि खूप टेस्टी लागते. आंबट गोड अशी चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी. एकदम सोपी आहे आणि 10 ते 15 मिनिटात अगदी बनते ही. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.